नमस्कार, मी संदीप. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. माझ्या अकॅडमीचं नाव आहे संदीप डान्स इन्स्टिट्यूट आणि माझा न्यू ऑफिशियल चॅनल SDR ऑफिशियल 2. याच्यामध्ये मी तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत करतो. आणि तुम्ही बघत आहात की इथे आमच्या स्टुडिओवर आता एक छोटेसं शूट चालू आहे. छोटे छोटे कलाकार माझ्यासोबत इथे आहेत. माझ्या बाजूला आहे देविका, जिया आणि आमचा हा अजय देवगन. ओके, त्याच्यानंतर इथे आहे रागिनी, सावी आणि दिव्या. आणि मागे आहे माझी नवीन असिस्टंट प्रियानी. डांस करते वक्त स्माइल करना, और ये डांस फॉर्म ऐसे जिसमें स्माइल करना ही है कि नहीं? हिप हॉप करते हैं तो कोई प्रॉब्लम नहीं है, मत करो, चलता है, दूसरा हिस्सा दिखाओ चलेगा, लेकिन इसे स्माइल चाहिए. और जो मराठी है गाना बोलो. हाँ, अभी फिर आता म्यूजिक है. चलो रेडी. सावी को मैच करो, सावी को मैच करो. वहाँ पे आ गया. याने जो असं केला सेम तेवढा. मी जाऊ थांबू देता थांबायचं, तो बंद कंटिन्यू करायचं. ठीक आहे. त्याला वेळ अंतर राहू थोडा. रागिनी कापी की वो व्यक्ती आणि वो किती की तर रागिनी ते क्या हुआ कैसे शेप का Wow! असली गाण्यामध्ये असाच अजून एक सीन आठवतोय. कारण मला फर्स्ट टाइम शो केला होता माझ्या लाईफचा पहिला शो बर्थडे. आणि त्यावेळी आमचा तो मेकअपला एक असा पेंट केला होता फेसला. 5 जण होता, मी गटार आणि माझा सर मयूर, एक छोटा वर्ग होता मुन्नामध्ये, आणि एक मंगेश म्हणून एक पोरगा होता. तर मेकअप करताना तो कलर एवढा जाम झाला ना की आम्ही हसूही शकत नव्हतो. हां सीना आला तो आता मेन कोरिओग्राफर होता ना, तो असा असला. जी हसी निघाली ना आमची. पेंट लाईक मध्ये सगळीकडे तर दराला पडला, क्रॅक पडला सगळीकडे. तो हसला बदल्यावर. हात बघत नाही माझा बाई. ओके, कमरेपर्यंत करायचं. म्हणजे याचे जे दोन्ही पार्ट आहेत ना, वो दोनों भी कंप्लीट करना है. डन है. ये वाला नहीं का, चलो बोलूंगा. चलो ठीक है, रेडी. डान्स चुकल्यावर तर मी हे घेतो. तिघी जण आता बरोबर नाचल्या, पण एक
लय इम्पॉर्टंट आहे, ती सोडू नका. परत करा जरा. तुझं मॅच आहे ना देविका, ती दिदी आहे तिच्या सोबतच, आणि तू हिला ब्रेक न बघू. कॅमेरा तुझ्या पुढे राहा. बस फ्लॅशलाइट परत चालू कर. ओके 1 2 3 पोझिशन मारलं, असंच मागे यायचं आणि मग सर्कल मारून 1 2 3. डन. परफेक्ट. सेम तीच पोझिशन हा. आगे आगे ओके डन. सब दिख रहा है मेरे को अभी? अच्छे से करो. रेडी? इकडे बघा कॅमेरा कडे. ओनली 2 काउंट्स आगे आने हैं. थर्ड में आपका पोजीशन है, फोर्थ में ये मारना है. जैसे 1 2 पोजीशन मार. इतना ही है. म्यूजिक 1 2 3. ये नहीं ठीक है. हे माझा शॉट हा. तो चलना पड़ेगा. 5 6 7 8 1 2 3 4 5 6 1 2 3 1 2 3 4 5 ये पोजीशन मत दिया. सर जे पाय देतात अटक रहा है. मम्मी जी इसका देखिए जरा. चला का अटक रहा है पैर. पूरा निकल गया. तो जैसे आपने अभी देखा बहुत अच्छा शूट यहाँ पे हुआ है. तो हम लोग अभी थोड़ा हमारे बच्चों से वार्तालाप करेंगे कि उनको आज यहाँ पे शूट करके डान्स करके कैसे लगा. तो सबसे पहले हम जाएंगे जिया की तरफ और जिया को पूछेंगे, जिया कसं वाटलं आज तुला शूट? डान्स करताना मजा आली तुला? काय अनुभव होता, म्हणजे कसं वाटलं अजून तुला की काय काय शिकायला भेटलं नवीन नवीन? म्हणजे स्टेप्स शिकायला भेटले, डान्स शिकायला भेटला. क्या बात आहे. व्हेरी गुड. आपण आता येऊया दिव्याकडे. दिव्या तुला कसं वाटलं आजचं शूट करून आणि डान्स करून? खूप छान वाटलं. मस्त वाटलं. काय अनुभव होता तुझा, कसं म्हणजे सांगशील तू? खूप छान वाटलं आणि खूप मजा आली. मजा आली. सावी होती छान वाटला मला. सावीला छान वाटलं. ओके. आणि त्याच्यानंतर आपण आता स्वरूपला विचारू. हे अजय देवगण तुला कसं वाटलं सांग आजचं शूट करून आणि डान्स करून? मजा आली काय? अजून त्याला मजा आली. ओके. विचारूया देविकाला. देविका तुला कसं वाटलं? मस्त वाटलं. देविका कशी बघ मस्त. तर सगळ्यांना इथे खूप मजा आली. आता अपन थोड़े पूछेंगे बेटा आगे आगे चुपने का नहीं. ओके. तो ये हमारी क्लास की शाय गर्ल शनाया. इसे हम पूछेंगे बेटा आपको कैसे लगा डांस करके? कैमरा में देख के बोलो कितना अच्छा लगा. मजा आया? आप बेसिकली मराठी जानते नहीं हो ना, लेकिन फिर भी आपको मराठी गाना करके कैसा लगा? दोस्तों मैं आपको जैसे बता दूं कि शनाया मराठी महाराष्ट्रियन है नहीं, लेकिन फिर भी उसने देखो कितना अच्छा इंडियन अटायर महाराष्ट्रियन अटायर ये किया है, वेयर किया है, और उसको भी मराठी गाना करके बहुत अच्छा लगा है. ओके. तो सबको ढेर सारा थैंक यू. और स्पेशली थैंक्स मैं बोलूंगा हमारे पेरेंट्स को जो अपने बच्चों को यहाँ तक लेके आते हैं. उनके लिए बहुत मेहनत करते हैं. आप देख सकते हो किस तरह से सबका अच्छे सा गेटअप करके बच्चों को यहाँ पे लेके आए हैं. सो स्पेशली थैंक यू पेरेंट को. ओके. चल बाय बाय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आपल्या अकॅडमीचे जेवढे पण स्टुडंट्स आहेत त्या सगळ्यांचे पॅरेंट इथे आपल्या समोर आज उभे आहेत आणि आपण त्यांच्याकडनं थोडंसं थोडक्यात जाणून घेऊया की त्यांना या अकॅडमीचा अनुभव आजपर्यंत कसा आलेला आहे. मी सगळ्यात पहिले जातोय सावी आणि स्वरूपच्या मम्मीकडे. कधीपासून तुमची मुलं आपल्या अकॅडमी येतात? 6 महिने झाले. कसं वाटलं तुम्हाला एक पोरांमध्ये काही प्रोग्रेस दिसते आजपर्यंत? ओके. तर आपण आता येऊया दिव्याच्या मम्मीकडे. त्यांना विचारूया की त्यांना त्यांच्या मुलीला इथे ऍडमिशनचा जवळजवळ 3 महिने झाले, तर त्यांचा इथे अनुभव कसा होता? दिव्याची मम्मी. आता गेले 2-3 महिने झाले ती इथे येते, पण आधीच्या ज्या क्लासला तिथे आम्ही टाकलेलं तर ती घरी आली की बसून राहायची, तिला कळायचंच नाही. म्हणजे अर्ध गाणं झालं की ते स्टॉप करायचे आणि इथं आल्यापासून एक गाणं पूर्ण होते आणि घरी आली तरी ती नाचतच असते. अरे वा. तर थोडक्यात सांगायचं झालं तर थोडी म्हणजे प्रोग्रेस दिव्यामध्ये आहे असं त्यांच्या पॅरेंट्सचं म्हणणं आहे आणि हे आमच्यासाठी चांगली पोस्ट पावते. जाऊया आपण आता जियाच्या मम्मीकडे. त्यांना विचारूया की त्यांना कसं वाटलं मुलीला इथे. मला खूपच चांगलं वाटलं, कारण का ह्याच्या पुढे नव्हती डान्स करत. आता ह्याच्या वर्ष झाला क्लासला डान्स खूप
विचारतात कुठं डान्स टाकले, अरे वा. कसं क्लास करतात, ते कोण शिकवतं, आम्ही सांगतो असं शिकवतो म्हणून एवढं करून खूपच छान झालं. बघितलं, हे असते आपली खरी मेन रिझल्ट की लाईक पॅरेंट्स स्वतः त्यांना विचारतात लोक की मुलीला कुठल्या डान्स क्लासला टाकले. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं की ती पोरगी चांगली डान्स करायला लागली आपल्या अकॅडमीत. जाऊया आपण देविकाच्या मम्मीकडे, त्यांना विचारूया त्यांना कसं वाटतं. देविकाला 3 महिने झाले Okay. क्लासला लावून. खूप छान म्हणजे डान्स करते आणि आम्ही शोधत होतो डान्स क्लास, तर आम्हाला जवळच भेटला आणि चांगलं करते. घरी पण प्रॅक्टिस करत असते. ओके. आणि शनाई की मम्मी आप क्या कहेंगे? सर अच्छा करती है, अभी 1.5 महीने हुए हैं। ओके, हाँ, अभी अच्छा कर रही है, प्रैक्टिस भी करती है घर पे। क्या बात है. तो जैसे कि आपने देखा अभी यहाँ पे सारे हमारे एकेडमी के पेरेंट्स जिनका बहुत अच्छा सपोर्ट बच्चों पर है हमारे एकेडमी के, और वो खुद कह रहे हैं कि उनके बच्चों का प्रोग्रेस अच्छा हो रहा है. सो ये अच्छी बात है. तो चलिए, थैंक यू पेरेंट्स सबको यहाँ पे आने के लिए और बच्चों को सपोर्ट करने के लिए. ओके, बाय बाय. तो खूप सुंदर इथे आता शूट जस्ट झालेला आहे. खूप सारी मेहनत आमच्या मुलांनी केलेली आहे. व्हिडिओ लवकरच तुमच्या भेटीला युट्यूबवर येणार आहे. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रांसोबत आवडीने एक शेअर करा, त्याच्यानंतर कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, सब्सक्राइब, लाईक, अजून सब्सक्राइब, अजून कमेंट, कमेंट आणि शेअर, आणि मोस्ट इम्पॉर्टंट की बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. ओके, सो थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.